सकाळी नवरा कधी कामाला जातो याची वाट सासरी बुवा बघायची. नंतर नवरा कामाला गेल्यावर दिवसभर सासरे बुवा आणि मी एकाच खोलीमध्ये बंद असायचो. दिवसभर सासरे बुवांसोबत गेल्यावर मी काही शांत होत नव्हते. शेवटी रात्री नवरा आल्यावर तो पण माझ्यासोबत रात्रभर करायचा. तर चला ऐकूया मित्रांनो, आपण आपल्या कथेमध्ये माझ्यासोबत काय काय व्हायचं ते. मित्रांनो नमस्कार, माझं नाव शैला. मी आत्ताच नुकती लग्न झालेली एक महिला. झालं असं, लग्ना अगोदर माझं जीवन खूपच हसत खेळत चाललं होतं असं मला नेहमी वाटायचं. पण लग्नानंतर झालं असं की माझं ज्या घरामध्ये लग्न झालं त्यांचं घरगुती वातावरण हे खूपच शांत होतं. जास्त घरामध्ये हसणं किंवा बोलणं हे त्यांना आवडतच नसायचं. पण झालं असं, लग्नानंतर मी नवऱ्यासोबत राहायला एका दुसऱ्या गावात आले. काही घरगुती कारणांमुळे मला घरामध्ये राहता आलं नाही. त्यातल्या त्यात नवऱ्याचं कामाचं ठिकाण ते घर यामध्ये खूप अंतर असल्यामुळे आम्ही निर्णय घेतला की आपण कामाच्या ठिकाणच्या गावामध्ये राहायला जाऊया. हो, व झालं तसंच. काही दिवसांनी तिथे आमच्यासोबत माझे सासरे बुवा राहायला आले. त्याला कारण होतं की आता काही शेतीची कामं नसल्यामुळे त्यांना घरामध्ये कंटाळा यायचा व थोडंसं वातावरण बदलावं म्हणून ते आमच्यामध्ये राहायला आले. तसे माझे सासरे बुवा हे एक रिटायर होते, त्यामुळे ते रिटायर होण्यापर्यंत रोजच व्यायाम करायचे. माझ्या नवऱ्यापेक्षाही त्यांची शरीरयष्टी ही भक्कम होती. रोज सकाळी पहाटे उठणे, त्यानंतर 2 ते 3 तास कसरत करणे यामध्ये त्यांचं जीवन खूप छान चाललं होतं. ते स्वभावाला सुद्धा खूपच चांगले होते. बहुतेक वेळा ते जेव्हा व्यायाम करायचे तेव्हा मी त्यांना घरातनं खिडकीतनं लपून बघायचे. त्यांचं शरीर हे मला खूप आवडायचं. त्याला कारण होतं ते म्हणजे या वयातसुद्धा त्यांनी स्वतःला इतकं उत्तम ठेवलेलं होतं. आता मित्रांनो झालं असं, नकळतच मी माझ्या सासरी बुवांकडे आकर्षित होऊ लागले होते. तसंच लग्नही माझं नुकतंच झालेलं होतं. न जाणो का म्हणून मला नवऱ्यामध्ये कमतरता व सासऱ्यामध्ये जरा जास्त गोष्टी वाटू लागल्या. पण असो, माझं मन हे मन होतं. शेवटी ते सासरीबुवांच्या मागे गेलंच. आता सासरीबुवांच्या मी अगदी जवळ येऊ लागले. जणू काही मी माझ्या नवऱ्याची काळजी घेते अशा प्रकारे सासरीबुवांची काळजी घ्यायची. माझे सासरीबुवा कामाला होते, त्यामुळे त्यांना महिलांचा चांगलाच अनुभव होता. माझं असं त्यांच्याजवळ जाणं हे त्यांना कधीच कळालं होतं की आपली सुनबाई आपल्यावर भाळलेली आहे. पण ते सुद्धा माझी मजा घेत असल्यामुळे पटकन काही सर्व मला कळतंय असं दाखवूनच देत नव्हते. आता मी दोघेही नवरा कामाला गेला की घरामध्ये एकटेच असायचो. एक दिवस मी घराच्या बाहेर काम करत असताना माझ्या हातामध्ये भरलेली पाण्याची बादली होती. लादीवरनं चालताना माझा पाय जोरात घसरला व मी बादली घेऊन जोरात खाली पडले. तेवढ्यात सासरेबुवा धावत आले. त्यांनी मला हाताला धरून उठवलं व घेऊन मला बेडरूममध्ये गेले. तिथे गेल्यावर त्यांनी माझ्या लागलेल्या सर्व ठिकाणी औषध लावलं. आता झालं असं की माझ्या गुडघ्याला जरा जास्तच मार लागलेला होता. त्यांनी तिथे छान प्रकारे हळद लावली. आता माझा गुडघ्याला हळद लावताना त्यांच्या हाताचा स्पर्श झाला तेव्हा मी शहारले गेले. सासरीबुवांना कळालं की आपल्या सुनबाईला काय झाले ते. आता त्यांनी तीच गोष्ट धरून हळूहळू पुढे पुढे करू लागले. आता मलाही तेच हवं होतं जे सासरीबुवांना. खूप दिवसापासून माझ्या मनामध्ये असलेली इच्छा आता हळूहळू पूर्ण होऊ लागली. मी सासरीबुवांना माझ्याजवळ घेतलं
आम्ही एकमेकाच्या खांद्यावर डोकं ठेवून एकमेकांमध्ये बुडून गेलो. आता दिवसभर नवरा येईपर्यंत आम्ही दोघेही पलंगावरच होतो. रात्र झाली. नवरा घरी आला. पुन्हा नवऱ्याला बघितल्यानंतर सासरीबुवांचे विचार माझ्या मनामधून जरा लांब गेले आणि माझ्या मनात आता नवऱ्याबद्दल विचार येऊ लागले. माझं मन आता ह्या इकडून तिकडे तिकडून इकडे होऊ लागलं. रात्र झाली, जेवण झाले. आता मी आणि नवरा झोपायला खोलीमध्ये गेलो. सासरीबुवा बाहेरच्या हॉलमध्ये झोपलेले होते. नवऱ्याने मला विचारलं, तुझा आजचा दिवस कसा गेला? मी म्हणाले, आजचा दिवस हा खूपच छान होता. असं म्हणत त्यांनी बेडरूममधली लाईट बंद केली. आता बेडरूममधली लाईट बंद केल्यानंतर बेडरूममध्ये सगळीकडे अंधार पडला. मी आणि नवरा जवळजवळ 3 ते 4 तास लगातार करतच होतो. आता कुठे मी शांत झाले होते. सकाळ झाली. मी डबा करत असताना अचानक सासरीबुवा स्वयंपाकघरात आले. मला म्हणाले, काय मग सुनबाई, रात्री नवऱ्यासमोर सुद्धा खूपच मजा केलेली दिसते. असं म्हणताच मी हसू लागले. तेव्हा मी त्यांना म्हणाले, पण तुमच्या इतकी मजा नाही आली. असं म्हणताच ते माझ्या डोळ्यामध्ये डोळे घालून बघू लागले. ते म्हणाले, तर मग ठीक आहे, आत्ता त्याला कामाला जाऊ दे. तो एकदा कामाला गेला की आपण परत आपलं कालच्यासारखं करूया. मी म्हणाले, नाही हो, रोज रोज कुठे करायचं? हे माझं बोलणं वरवर आहे हे त्यांना केव्हाच कळालं. ते आता फक्त नवरा बाहेर जायची वाट बघत होते. नवरा बाहेर गेला. तो गाडीवर बसला व पुढे निघून गेला. यांनी पटकन जाऊन दरवाजा बंद केला व मला घेऊन बेडरूममध्ये गेले. मी त्यांचा भक्कम शरीर बघण्यासाठी नेहमीच आसुकलेली असते व तेच झालं. आतमध्ये जाताच आज मी स्वतःहून त्यांचं शरीर मोकळं केलं. त्यांना ती माझी गोष्ट खूप आवडली. त्यांनी पुन्हा 4 ते 5 तास मला इतक्या छान प्रकारे शांत केलं की आजपर्यंत माझ्या नवऱ्याने सुद्धा केलं नसेल. आता मला खूपच मजा येऊ लागली. आता मी शांत झाले होते, पण जेव्हा संध्याकाळी पुन्हा नवऱ्याला बघितलं तेव्हा मला पुन्हा त्याच्याबद्दलच मनात विचार येऊ लागले. असं का होतंय मला काहीच कळत नव्हतं. एखाद्या व्यक्तीकडून इतकं सुख मिळून सुद्धा मी दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होते हे मला काहीच कळत नव्हतं. रात्र झाली. आमचं जेवण झालं. आज मात्र नवरा रात्री लवकरच झोपी गेला. तो झोपी गेल्यानंतर मी काम करत होते. अचानक सासरेबुवा आले व मला मागून येऊन त्यांनी विचारलं, काय मग सुनबाई, आज तर नवरा लवकर झोपलाय, काय म्हणणं आहे तुमचं? मी म्हणाले, नाही सासरीबुवा, आज आपण काहीच नाही करायचं. आज ते रात्री घरात आहेत व लवकर झोपलेत. जर त्यांना जाग आली व त्यांनी जर आपल्याला असं करताना बघितलं तर खूपच प्रॉब्लेम होऊ शकतात. आता मी नाही म्हणाले तरी माझ्या मनात पुन्हा विचार येऊ लागले. कारण मी बेडरूममध्ये गेले तेव्हा नवरा चांगलाच घोरत पडलेला होता. सासरीबुवा हॉलमध्ये जाऊन केव्हा झोपले सुद्धा. मी बेडरूमचा दरवाजा हळूच पुढे केला व हॉलमध्ये जाऊन सासरीबुवांच्या बाजूला बसले. मला जवळ आलेलं पाहून सासरीबुवा खाडकन उठले व त्यांनी माझ्या जवळ ओढलं व नवरा तिकडे घोरत पडलेला होता व इकडे सासरीबुवांचा माझा कार्यक्रम चांगलाच रंगात आला. तर मित्रांनो, तुम्हाला आपली ही कथा कशी वाटली हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. कथा आवडल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी रोज अशा नवनवीन कथा सादर करेन. तर चला मित्रांनो, आता आपण भेटूया पुढच्या कथेमध्ये. धन्यवाद.